परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? कोणाच्या अधिकारात रद्द केली? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा पाया लागू का? तुमच्या पाया लागू, पाया लागू का? हे परवानगी हे रद्द आपण साहेब लोकप्रतिनिधी तुम्ही 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 अधिकारी आहे. तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. कायदा तुम्ही तोडत आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करता. 2 मिनिट तुम्ही करत आहे. तुम्ही आपण साहेब शांत व्हा. काय शांत व्हायचं? मी समजावून गुन्ह्यावर जाता. तुम्ही कायदा तोडता पाहिजे. तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं? गृहमंत्र्यांची सभा बिना परवानगीचे कसे काय निवडून आले तुम्ही? एवढा मोठा मुंबई हे परवानगी वाचा ना. परवानगी वाचा ना साहेब. माझं आपल्याला विनंती आहे, आपण जरा 5 मिनिटं शांत व्हा. कायदा तोडते तुम्ही. कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो, आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु आता काय पाणी घ्या. पाणी घ्या, जरा शांत व्हा. तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला? मग परवानगी भेटताना आम्हाला येऊ का देत नाही? मी काय सांगतो ते आपण ऐकून घ्या भाऊ. कोणाचा दंड आहे? कोणाचाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब. ऐकून आपण मला बोलू द्या. तुम्ही कायदा संविधान पायदळी तुडवताय तुम्ही. साहेब तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब. ऐकून राहण्याचं काहीच राहिलं नाही. सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या. सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता? 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करेन ना. माझं म्हणणं आहे, 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे. आमची नाही का दादा? आम्ही उभा आहे ना दादा. दादा आम्ही उभा आहे ना. आम्ही परवानगी घेतली ना रितसर. 18 तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा. आम्ही त्यांची सभा होणं तसे अनिवार्य आहे दादा. आमची आहे हो शिंदे साहेब. कायदा नका तोडू हो. आम्ही कायदा बदली घेऊन हो तुमची. फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही. बदली हा विषय नाही भाऊ. का असं करता? बदली हा विषय लोकप्रतिनिधी आदर करतो भाऊ. आदर करता. आदर करता. परवानगी असून येऊ देत नाही तुम्ही. आदर करता. भाऊ आपण लोकप्रतिनिधी. रंगबाजी तुमची रंगबाजी. फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले. तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त. आता शांत व्हा. हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे. यात कुठलाही राजकीय सेशनची आठवण येतं. TN सेशन जर एक अधिकारी चांगला असता यावेळेस तर आज पर्दाफाश झाला असता या अतिरेकी कारवाईचा. एक अधिकारी चांगला असणं, एक लोकप्रतिनिधी चांगला असणं या देशाला किती महत्त्वाचं ठरतं त्याचं प्रत्यक्ष आता आपण पाहतोय उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं. 22 तारखेला भाजपला परवानगी नाकारली आणि 23-24ला आम्हाला परवानगी दिली. आता उद्या आमची सभा आहे आणि 7 वाजता आमची परवानगी तोच अधिकारी नाकारताय. ही तानाशाही आहे. एक सच्चा नागरिक म्हणून पार्टी आणि जात पात धर्म सोडून आम्ही एक सच्चा नागरिक म्हणून जर याकडे पाहिलं तर हा अत्याचार गृहमंत्र्याच्या सभेच्या निमित्तानं कायदा तोडण्याचं काम कोणी करत असेल तर मला वाटते आता शिल्लक काय राहिलं. कायद्याचं राज्य संपलेलं वाटतं आणि कोर्टात तर आम्ही जाणारच आहोत. पण त्याच्यावरही शंका आहे. 127 पानाचा नवनीतजी राणाचा रिपोर्ट अहवाल तो निर्णय आहे तो 2 पानात सर्वोच्च न्यायालयानं उलटा सुलटा करून टाकला. आता मला एक सांगा, 23 तारखेला 22 तारखेला भाजपाला परवानगी नाकारली या मैदानाची. त्याचे पत्र माझ्याजवळ आहे, तुम्हाला दाखवले मी. आणि 23 तारखेला आता आम्ही कशी तयारी करायची? कुठलं मैदान पाहायचं आम्ही? आमची प्रचार सभा कशी करायची?
आचारसंहितेचा भंगच इथल्या पोलीस प्रशासनानं केलेला आहे. म्हणजे एखाद्याच्या घरात जाऊन त्याचा डाका टाकाचा, अख्खं मर्डर गिडर करून, खून पाठ करून, तोडताड करून, घर पेटवून त्याचा ताबा घ्यायचा, अशी ही घटना आहे. या घटनेला आता जनतेनं जबाब दिला पाहिजे. जनतेने जनतेच्याच न्यायालयात याचं उत्तर आम्हाला भेटलं पाहिजे, अशा जनतेकडून अपेक्षा करतो आहे. या सगळ्या संदर्भात आता पुढची भूमिका, कारण 5 तास आमची प्रचार या पोलीस आयुक्तांनी थांबवला, इथल्या पोलिसांनी थांबवला आहे. हा आचारसंहितेचा भंग झालेला आहे. या सगळ्या संदर्भात सगळं पूर्ण आम्ही रेकॉर्डवर घेत आहोत आणि या सगळं आम्ही कोर्टात जाऊन याच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. दूध का दूध, पाणी का पाणी आम्ही करू. प्रशासनाचा हा प्रहार कसा झेलणार प्रहार संघटना? आम्हाला ते सवय आहे, पण ही निवडणूक अतिशय शांततेनं होणं त्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे. याचा व्यवस्थित प्लॅन आहे राणाचा, का उमेदवार आणि बच्चू कडूला लाठीचार्ज करायचा किंवा असं वागून आम्हाला अटक करण्याचा प्लॅन होता. आज आम्ही व्यवस्थित शांततेनं घेतलं म्हणून ते ठीक आहे, पण आम्ही रागात येईल, जबरदस्ती करू आणि आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न होईल. आम्हाला आमच्या हातून काहीतरी कृत्य घडलं येईल आणि आम्हाला अटक करून हा कायमचा बंदोबस्त करण्याची व्यवस्था राणानं इथं केलेली होती. राणाच्याच म्हटल्यानं इथलं पोलीस आयुक्त पोलीस पक्ष कार्यकर्त्यासारखं कारवाई करत आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत पडलं आहे. आणि महाराष्ट्राची जनता याचं उत्तर मतदानातून दिल्याशिवाय राहणार नाही, असे पूर्ण विश्वास मला जनतेवर आहे. आता आमच्या काही आंदोलक भूमिकेमुळे काही वाईट होऊ नये याचाही आम्ही विचार करतो आहे. आणि देशाच्या गृहमंत्र्याच्याच सभेमध्ये कायदा पायदळीत उडवला जात असेल तर न्याय कोणाकडे मागावं, हे प्रश्न आता खरं तर अनुत्तरित आहे. आणि मग त्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊ. थोड्या वेळात अर्धा एक तासामध्ये आम्ही कार्यकर्त्याची बैठक घेऊ आणि समोरचा निर्णय जाहीर करू.